मँगो सीझन अजूनही चालू आहे आणि आंबेही आणले होते, तर आम्ही ठरवलं आज आपण मँगोचा फालुदा बनवूया. लागणारं साहित्य इथे 1 बाउल शेवया आपण शिजवून घेतलेल्या आहेत. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे घेऊ शकता. सब्जाच्या ज्या बिया आहेत त्या आपण भिजवून घेतलेल्या आहेत 2 तास. आणि आता मँगो जो आहे अशा प्रकारे कट करायचा आहे डेकोरेशनसाठी. आता इथे 3 आंब्याचा आपण रस करणार आहोत. मिक्सरमध्ये त्याला बारीक करायचं आहे. 2 चमचे साखर ॲड केली आहे आणि आता याची अशा प्रकारे पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता यात ॲड करायचे 2 स्कूप मँगो आईस्क्रीम आणि 4 ते 5 चमचे दूध पावडर. आता दूध ॲड केलेलं आहे आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून याचा छान शेक तयार झालेला आहे. आता याला ग्लासमध्ये सर्व करूया. तुम्ही जो फायनल ग्लास घेणार आहात त्यातच सर्व करा. त्यामध्ये ॲड केलेलं आहे 2 स्कूप मँगो आईस्क्रीम आणि 2 चमचे मँगो पल्प आपण इथे ॲड केलेला आहे. काजू ठेवलेले आहेत आणि आता बदाम आपण ॲड करणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. काळे मनुके ॲड केलेले आहे. पुन्हा थोडासा मँगो पल्प आणि चेरी. आता थोडंसं डेकोरेशनसाठी यावर बदाम आणि पिस्त्याची कतरण आपण ॲड केलेली आहे आणि झालं. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मँगो फालुदा तयार आहे. तुम्हाला आमची ही रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.